आज आपण घेतोय अकाउंटचं सर्वात महत्वाचं लेक्चर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या व्यक्तीला अकाउंटिंग मध्ये करिअर करायचंय त्याच्यासाठी आजचं लेक्चर खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, मग आपण असं काय बघतो आजच्या लेक्चर मध्ये, तर कन्व्हेन्शनल अकाउंटिंग सिस्टीम. कन्व्हेन्शनल म्हणजे काय? ट्रॅडिशनल, पारंपरिक जुन्या पद्धतीची अकाउंटिंग सिस्टीम. कन्व्हेन्शनल अकाउंटिंग सिस्टीम मीन्स ट्रॅडिशनल अकाउंटिंग सिस्टीम. Conventional accounting system is based on practicability. Accounting convention means rule which by common agreement are used in accounting. बघा, कन्व्हेन्शनचा अर्थ काय होतो? कन्व्हेन्शनचा अर्थ होतो रूल, नियम, जे अकाउंटिंग मध्ये नियमितपणे काय केले जातात? यूज केले जातात. However, there is no clear information of rules between concept and convention. Indian system of accounting is the example of conventional accounting. Traditional accounting, conventional accounting म्हणजे काय? जुनी पारंपरिक पद्धत. मग त्याच्यामध्ये जी इंडियन अकाउंटिंग सिस्टीम आहे, आपण बघितलं होतं ना इंडियन अकाउंटिंग सिस्टीम. मग इंडियन अकाउंटिंग सिस्टीम म्हणजे काय की त्याच्यामध्ये त्याला आपण देशीनामा म्हणायचो. जी जुनी अकाउंटिंग सिस्टीम आहे आपली त्याला आपण पूर्वी काय म्हणायचो? देशीनामा. अशा मोठमोठ्या किरवे असायचे, लॉंग बुक असायचे अकाउंटचे, त्याच्यामध्ये ते अकाउंट्स लिहायचे. ठीक आहे, नंतर कोणत्या लँग्वेज मध्ये? मराठी, हिंदी, गुजराती म्हणजे लोकल लँग्वेज जी असेल त्याच्यामध्ये आपण ते अकाउंटिंग करायचो. तर सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे ट्रॅडिशनल अकाउंटिंग सिस्टम. ठीक आहे, दिस सिस्टीम डज नॉट फॉलो प्रिन्सिपल ऑफ डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम. आणि ती जी मेथड होती ती डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम फॉलो करत नव्हती. म्हणजे त्या ठिकाणी डबल एंट्री सिस्टीम प्रमाणे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जात नव्हते. त्या ठिकाणी दोनच अकाउंट मेंटेन केले जायचे, रिअल अकाउंट्स अँड पर्सनल अकाउंट. म्हणजे सिंगल एंट्री सिस्टीमचा वापर केला जायचा. किंवा अकाउंटचे दोन नोंद जरी होत असले तरी त्या ठिकाणी एक डेबिट एक क्रेडिट असा काही फॉर्म्युला नव्हता. म्हणजे डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम जी आहे ती प्रॉपर फॉलो होत नव्हती आपल्या इंडियन अकाउंटिंग सिस्टीम मध्ये. इट इज कम्प्लीट सिस्टीम ऑफ रेकॉर्डिंग, इट इज इनकम्प्लीट सिस्टीम ऑफ रेकॉर्डिंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन. मग ती जी मेथड होती ती काय होती? इनकम्प्लीट सिस्टीम होती. म्हणजे अकाउंटिंगची प्रॉपर मेथड नाही असं त्याला आपण म्हणायचो. ठीक आहे, पण डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम जी आहे ही कम्प्लीट अकाउंटिंग सिस्टीम आहे, सायंटिफिक आहे. प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे दोन ऍस्पेक्ट असतात. डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम प्रमाणे दोघे ऍस्पेक्ट रेकॉर्ड होतात. एक डेबिट असेल तर दुसरं क्रेडिट असेल, आणि डेबिट आणि क्रेडिट अमाऊंट ऑलवेज इक्वल. डेबिट आणि क्रेडिट अमाऊंट काय असतील? इक्वल असतील. तर डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम जी आज प्रचलित आहे, म्हणजे आज पूर्ण सगळ्या ठिकाणी एकच मेथडचा वापर केला जातो, डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम ही प्रॉपर मेथड आहे. ठीक आहे, पण मग याच्यामध्ये तुम्हाला काही रूल्स लक्षात ठेवावे लागतील. कारण की डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीमचा अर्थ काय? डबल एंट्री म्हणजे काय की प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये दोन ऍस्पेक्ट असतात. ऍस्पेक्ट म्हणजे काय? बाजू, दोन बाजू असतात. फॉर एक्झाम्पल ₹10,000 डिपॉझिटेड टू बँक. आपण बँकेत 10,000 रुपये डिपॉझिट केले. मग बँकेत जर 10,000 रुपये डिपॉझिट केले तर याच्यात दोन ऍस्पेक्ट आहेत. कुठले दोन ऍस्पेक्ट? नंबर एक, कॅश गोज आउट, आपल्याकडनं कॅश गेली, बरोबर. आणि सेकंड ऍस्पेक्ट काय आहे? बँक इज अ रिसिव्हर ऑफ कॅश. बँक ही कॅश घेणारी. दोन बाजू झाले ना, एक तर आपल्याकडनं कॅश गेली आणि बँक ही कॅश घेणारी रिसिव्हर आहे, बरोबर. तशा दोन्ही ऍस्पेक्टचे तुम्हाला या ठिकाणी अकाउंट मध्ये काय केले जातात? दोन्ही ऍस्पेक्टची नोंद केली जाते. त्यालाच आपण डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम म्हणतो. करेक्ट आहे. बरेच जण कन्फ्युज होतात की डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम म्हणजे काय. तर अगदी सोपं आहे, नाव काय दिलंय? डबल एंट्री. मग डबल एंट्री म्हणजे दोनदा एंट्री असा प्रकार नाहीये. डबल एंट्रीचा अर्थ काय की त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन मध्ये दोन ऍस्पेक्ट असतात. तुम्ही कोणताही ट्रान्झॅक्शन बघा. फॉर एक्झाम्पल एक ट्रान्झॅक्शन घेतला आपण, सोल्ड गुड्स ऑन कॅश ₹20,000. सोल्ड गुड्स ऑन कॅश ₹20,000. आपण 20,000 रुपये किमतीचा माल कॅश मध्ये विकला. आता 20,000चा माल आपण कॅश मध्ये विकला ना, याचा पण दोन बाजू आहेत.
कशा दोन बाजू कसं आयडेंटिफाय करणार? बघा, सोल्ड गुड्स ₹20,000 ऑन कॅश. आपण 20,000चा माल कॅश मध्ये विकला. आता याच्यात दोन गोष्टी झाल्या. नंबर एक, आपण माल विकला. सोल्ड गुड्स मीन्स सेल्स इज अवर इन्कम. सेल्स काय आपली इन्कम आहे. आपण माल विकला म्हणजे इन्कम झालं ना आपलं, म्हणजे सेल्स ही काय आपली इन्कम आहे. आणि कॅश मध्ये माल विकला म्हणजे ₹20,000 कॅश आपल्याकडे आली. मग दोन ऍस्पेक्ट झाले. मग दोन अकाउंट येतील, एक सेल्स अकाउंट, दुसरं कॅश अकाउंट. मग एक अकाउंट डेबिट असेल तर दुसरं अकाउंट क्रेडिट असेल, आणि दोघांची अमाऊंट डेबिट क्रेडिट काय असेल, याला असं म्हणतात डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम. म्हणजे तुम्ही जी अकाउंटिंग मेथड फॉलो करतात ती कोणती आहे? डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम आहे. मग याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन्स मध्ये असलेले दोन ऍस्पेक्ट आयडेंटिफाय करणे, त्या दोन ऍस्पेक्ट मध्ये कुठले दोन अकाउंट येतील ते ओळखणे, नंतर अकाउंट क्लासिफाय करणे पर्सनल, रिअल, नॉमिनल मध्ये. अकाउंट क्लासिफाय केल्यानंतर रूल अप्लाय करणे, म्हणजे तुम्हाला समजेल इफेक्ट ऑफ डेबिट ऑर क्रेडिट. अगदी सिंपल रूल आहे. डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्याची प्रोसेस काय आहे? सगळ्यात पहिले ट्रान्झॅक्शन्स आयडेंटिफाय करा की आपण जो ट्रान्झॅक्शन केलाय तो नेमका हाय तरी काय, आणि मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आहे का नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, म्हणजे पैशाशी रिलेटेड आहे का नाही. जर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असेल तर तो बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये रेकॉर्ड होईल, आणि जर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असेल तर मग आता आयडेंटिफाय करा त्याचे दोन ऍस्पेक्ट कोणते आहेत, म्हणजे ट्रान्झॅक्शन्स मध्ये दोन बाजू कोणत्या आहेत. ठीक आहे, नेमकं झालेलं काय, त्याच्यानंतर आयडेंटिफाय करा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असलेले अकाउंट की कुठले दोन अकाउंट त्याच्यामध्ये येतील. अकाउंट्स तुम्हाला आयडेंटिफाय करता आले, त्याच्यानंतर ते क्लासिफाय करा पर्सनल, रिअल, नॉमिनल मध्ये, आणि नंतर रूल अप्लाय करा. इतकं जरी तुम्हाला येऊन गेलं तरी तुम्ही भरपूर चांगल्या पद्धतीने अकाउंटिंग करू शकतात. समजतंय? येते लक्षात? तर चला आपण थोडस इथून सुरुवात करू. डेफिनेशन ऑफ अकाउंट्स. डेफिनेशन ऑफ अकाउंट्स. An account is a summarized record of transactions affecting one person, one kind of property or one class of gain or loss. बघा, अकाउंट म्हणजे काय? अकाउंटचा अर्थ काय होतो? अकाउंट्स म्हणजे काय? अकाउंट याला आपण जनरली म्हणतो खाते. ठीक आहे, किंवा लेजर असंही आपण त्याला म्हणतो. तर अकाउंटचा अर्थ काय की या पद्धतीने तुम्ही इथे कॉलम तयार केले, लेफ्ट साइड राईट साइड दोन बाजूला डिवाइड केलं, याला टायटल दिलं तुम्ही कॅश अकाउंट्स. मग याला तुम्ही कॅश अकाउंट म्हणताय ना. ठीक आहे, म्हणजे कॅश रिलेटेड जितके पण ट्रान्झॅक्शन्स होतील ते कॅश या हेड खाली रेकॉर्ड होतील, म्हणून याला म्हणतात कॅश अकाउंट्स. समजा तुम्ही एखादं अकाउंट तयार केलं, याला नाव दिलं आपण फॉर एक्झाम्पल बँक अकाउंट्स किंवा एसबीआय. एसबीआय बँक अकाउंट नाव दिलं आपण. आता एसबीआय बँक अकाउंट आहे ना, तर एसबीआय रिलेटेड, एसबीआय मध्ये तुमचं बँक अकाउंट असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ज्या पण डिलिंग्स केल्या असतील, ते बँकेशी जे व्यवहार केले असतील, तर ते सर्व ट्रान्झॅक्शन कुठे रेकॉर्ड होतील? एकाच हेड खाली, एसबीआय अकाउंट खाली रेकॉर्ड होतील ना. मग याला काय म्हणतात? अकाउंट्स म्हणतात. मग अकाउंट म्हणजे काय? अन अकाउंट इज अ समराइज रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन अफेक्टिंग वन पर्सन. अफेक्टिंग वन पर्सन म्हणजे एका व्यक्तीशी संबंधित असलेले सर्व ट्रान्झॅक्शनची समरी. वन काइंड ऑफ प्रॉपर्टी. वन काइंड ऑफ प्रॉपर्टी म्हणजे समजा मशिनरी असेल तर त्याच्यामध्ये सगळे मशिनरीचेच ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होतील. फर्निचर असेल तर फर्निचरचे ट्रान्झॅक्शन त्याच्यामध्ये रेकॉर्ड होतील. वन काइंड ऑफ गेन ऑर लॉस, फॉर एक्झाम्पल कमिशन असेल, इंटरेस्ट असेल, किंवा सॅलरी एक्सपेन्स असेल, ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स असेल. म्हणजे याचा अर्थ काय? अ पर्सन, ऍसेट्स, लायबिलिटीज, इन्कम, एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस बरोबर या हेड खाली आपण जे ट्रान्झॅक्शनची समरी रेकॉर्ड करू त्यालाच काय म्हणतो आपण? अकाउंट्स म्हणतो. मग कोणी जर तुम्हाला विचारलं व्हॉट इज अकाउंट्स, तर तो पूर्ण अकाउंटची डेफिनेशन
या ठिकाणी एवढेच तुम्हाला सांगता येईल. अँड अकाउंट इज समराइज रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन. समराइज रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन. समराइज म्हणजे काय की आपण 1 एप्रिल ते 31 मार्च जितके पण ट्रान्झॅक्शन केले असतील एखाद्या व्यक्तीशी संबंधित ते सर्व ट्रान्झॅक्शन त्या एका व्यक्तीचा म्हणजे त्या पर्सनल अकाउंटचा हेड खाली काय होतील, रेकॉर्ड होतील. त्यालाच आपण काय म्हणतो, अकाउंट्स म्हणतो. मग अकाउंट म्हणजे काय, समराइज रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन की ट्रान्झॅक्शनची समरी. समराइज रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन अफेक्टिंग 1 पर्सन. समजा तुम्ही तुमचे 10 कस्टमर्स आहेत, त्या 10 कस्टमरशी तुम्ही ट्रान्झॅक्शन करताय तर तुम्ही कॉमन अकाउंट तयार करणार का, नाही. तुम्ही काय करणार, प्रत्येक कस्टमरचा सेपरेट अकाउंट तयार करणार, बरोबर ना. आणि त्या पर्टिक्युलर कस्टमर रिलेटेड जे ट्रान्झॅक्शन तुम्ही केले असतील ते तुम्ही काय करणार, त्याच्यात रेकॉर्ड करणार. म्हणजे वर्षभराची एक समरी तयार करणार, त्यालाच आपण अकाउंट म्हणतो. समजून गेलं. अकाउंट म्हणजे काय, अँड अकाउंट इज समराइज रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन अफेक्टिंग 1 पर्सन, 1 काइंड ऑफ प्रॉपर्टी और 1 क्लास ऑफ गेन और लॉस. ठीक आहे, आधी समजून घ्या, नंतर लिहायचं काम करू आपण. An account is a ledger record in a summarized form of all transactions that have taken place with the particular person or things specified. बघा काय म्हटलंय, an account is a ledger. लेजर रेकॉर्ड. अकाउंट्सलाच आपण काय म्हणू, लेजर पण म्हणू शकतो ना. ठीक आहे, मग आपण काय म्हणतो, लेजर अकाउंट्स, लेजर अकाउंट्स म्हणतो आपण. तर लेजर म्हणजेच काय, खाते. अकाउंट्स म्हणजेच काय, खाते. आता क्लासिफिकेशन अकाउंट म्हणजे काय ते लक्षात येऊन गेलं. ठीक आहे, अकाउंट्स मीन्स समरी ऑफ ट्रान्झॅक्शन्स. ट्रान्झॅक्शनची काय आहे, समरी आहे. अफेक्टेड टू अ पर्सन, काइंड ऑफ प्रॉपर्टी और 1 काइंड ऑफ गेन और लॉस, त्याला आपण अकाउंट म्हणतो. मग आता या अकाउंटचं क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट, या अकाउंटचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं. मग अकाउंटचं क्लासिफिकेशन 2 पद्धतीने होतं, एक ट्रॅडिशनल आणि एक मॉडर्न. ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन अँड मॉडर्न क्लासिफिकेशन. मग आता ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन म्हणजे काय, तर जुन्या पद्धतीने इंडियन सिस्टीम प्रमाणे जे अकाउंटचं क्लासिफिकेशन होतं त्याला आपण म्हणतो ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन. आणि आता नवीन पद्धतीने, आधुनिक पद्धतीने अकाउंटचं क्लासिफिकेशन करतात त्याला आपण म्हणतो मॉडर्न क्लासिफिकेशन. त्यालाच ट्रॅडिशनल अप्रोच आणि मॉडर्न अप्रोच सुद्धा म्हणतात. तर आपल्याला बघायचं अगोदर क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स ऍज पर ट्रॅडिशनल अप्रोच. कोणत्या अप्रोच प्रमाणे, ट्रॅडिशनल अप्रोच प्रमाणे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. ट्रॅडिशनल अप्रोच प्रमाणे अकाउंटचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं. मग त्याचा 2 भागात डिवाइड केलं जातं. अकाउंट्स आर क्लासिफाईड इन 2 टाइप्स. 1 पर्सनल अकाउंट अँड सेकंड impersonal accounts. And personal account also classified in 3 categories: natural personal accounts, artificial personal accounts, and representative personal accounts. And impersonal accounts are divided in 2 types: real accounts and nominal accounts. या पद्धतीने क्लासिफिकेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा, ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन. ठीक आहे, ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन मध्ये अकाउंटचं क्लासिफिकेशन मुख्यतः 2 भागात केलं जातं: पर्सनल अकाउंट अँड इम्पर्सनल अकाउंट्स. बरोबर. पर्सनल अकाउंटचे 3 भाग म्हणजे 3 कॅटेगरीज आहेत. तुम्ही फक्त पर्सनल अकाउंट लक्षात ठेवलं तरी चालेल, पण त्याच्या 3 कॅटेगरीज आहेत. पहिली कॅटेगरी काय आहे, नॅचरल पर्सनल अकाउंट. नॅचरल पर्सनल अकाउंट म्हणजेच काय, नॅचरल ह्युमन बिंग आपण सगळे, बरोबर. तर त्याला आपण म्हणतो नॅचरल पर्सनल अकाउंट्स, मेड बाय गॉड. बरोबर, त्याला आपण म्हणू नॅचरल पर्सनल अकाउंट्स. आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट्स. आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट म्हणजे काय, मेड बाय मॅन. किंवा याला आपण म्हणू जसं एखाद्या व्यक्तीने स्थापन केलेली संस्था, कायद्याने स्थापन केलेली संस्था, एखादी फर्म असेल, कंपनी असेल, ठीक आहे,
समजा आता एक कंपनी मॅक अकॅडमी. आता मॅक अकॅडमी एज ए इन्स्टिट्यूट आहे, हे नॅचरल आहे का? नाही, हे आपण स्थापन केलेली संस्था आहे. बरोबर. क्रिएटेड बाय लॉ, क्रिएटेड बाय ऍक्ट, कायद्याने स्थापन केलेली संस्था. त्याला आपण काय म्हणू? आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट. जसं भरपूर कंपनीज असतील, रिलायन्स असेल, बजाज असेल, किसान टेक्सटाईल असेल, ठीक आहे, हे सर्व कशामध्ये जाईल? आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट. अँड रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. रिप्रेझेंटेटिव्ह, आता बरेच जण ना याच्यामध्ये कन्फ्युज होतात की रिप्रेझेंटेटिव्ह याचा अर्थ काय. तर याच्यामध्ये तुम्हाला 4 मुद्दे लक्षात ठेवायचे. पहिले, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे खर्च द्यायचा बाकी. मग तुम्ही जेव्हा अकाउंट मध्ये लिहिणार आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, तर ऑनली आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लिहून चालेल का? नाही. मग खर्च कोणाला द्यायचा बाकी ते लिहावं लागेल ना. मग कोणाला? म्हणजे व्यक्ती तर आलाच ना तिथे, याला म्हणतात रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेन्सेसचा अर्थ काय होतो की आपण एक्सपेन्सेस ऍडव्हान्स मध्ये दिलाय. प्रीपेड एक्सपेन्सेस जसं रेंट पेड इन ऍडव्हान्स, की आपण ऍडव्हान्स मध्ये रेंट पेड केलं, याला आपण प्रीपेड एक्सपेन्स म्हणू. बरोबर. मग फक्त रेंट पेड इन ऍडव्हान्स एवढं लक्षात ठेवून चालेल का? मग काय लक्षात ठेवावं लागेल? ऍडव्हान्स दिला कोणाला. मग कोणाला दिला? कोणता आलं ना तिथे, म्हणजे व्यक्ती तर आलाच ना, म्हणजेच काय? रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. त्याच्यानंतर इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स, ऍडव्हान्स मध्ये इन्कम मिळालंय, पण ऍडव्हान्स मध्ये इन्कम मिळालं, पण कोणाकडनं मिळालं ते रेकॉर्ड करावं लागेल ना. मग कोणाकडून मिळालं? कोणाकडून? कोण म्हणजेच व्यक्ती आला इथे. रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. आणि अक्युर्ड इन्कम और आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे इन्कम मिळायचं बाकी, तर कोणाकडून मिळायचं बाकी, ते पण काय? रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. मग रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट कसं ओळखणार तुम्ही? तर 4 कन्सेप्ट लक्षात ठेवा. एक, ते म्हणजे काय? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्स म्हणजे खर्च द्यायचा बाकी, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. एक्सपेन्सेस पेड इन ऍडव्हान्स, आपण ऍडव्हान्स मध्ये एक्सपेन्स पेड केलाय, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट म्हणजे खर्च देणे बाकी किंवा खर्च ऍडव्हान्स मध्ये दिला, ते कशात येईल? रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट मध्ये. आलं लक्षात? आउटस्टँडिंग अँड प्रीपेड. मग जसं एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग अँड एक्सपेन्सेस पेड इन ऍडव्हान्स, त्याचप्रमाणे इन्कम. इन्कम रिसिवेबल म्हणजे इन्कम मिळायचं बाकी आहे, किंवा इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स, ऍडव्हान्स मध्ये इन्कम मिळालं, ते कशामध्ये जाईल? रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट मध्ये जाईल. क्लिअर? राहील लक्षात? परत एकदा रिपीट करू. आउटस्टँडिंग एक्सपेन्स, प्रीपेड एक्सपेन्स, ऍडव्हान्स इन्कम अँड इन्कम रिसिवेबल और इन्कम आउटस्टँडिंग, हे कशात जातील? रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. क्लिअर? समजून गेलं? मग आता पर्सनल अकाउंट कसं ओळखणार तुम्ही? अकाउंट विच आर रिलेटेड टू अ पर्सन, अ कंपनी अँड अ फर्म. की एखादी व्यक्ती असेल, एखादी कंपनी असेल, संस्था असेल, याच्याशी संबंधित जे अकाउंट आहे ते कोणतं अकाउंट? पर्सनल अकाउंट. अकाउंट विच आर रिलेटेड टू अ पर्सन, इंडिव्हिज्युअल पर्सन, एक व्यक्ती, अ कंपनी अँड अ फर्म म्हणजे व्यक्ती, कंपनी, संस्था याच्याशी संबंधित असलेलं अकाउंट म्हणजे पर्सनल अकाउंट आहे. करेक्ट आहे? फॉर एक्झाम्पल, सुनीताज अकाउंट, अशोक्स अकाउंट, सुहास अकाउंट, नाव आले ना, मग काय? नॅचरल पर्सन आहेत, देवाने जन्माला घातलेले व्यक्ती, ते नॅचरल पर्सनल अकाउंट. आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट म्हणजे मानवाने निर्माण केलेली संस्था, मानव निर्मित, मेड बाय मॅन, ते झालं आर्टिफिशियल. जसं कंपनीचं नाव, दुकानाचं नाव, ठीक आहे, संस्थेचं नाव. आणि रिप्रेझेंटेटिव्ह मी तुम्हाला आधीच सांगितलं. राहील मग लक्षात? आता विसरायचं नाही. अकाउंट. अकाउंट आर क्लासिफाईड इन 2 टाइप्स, पर्सनल अकाउंट अँड इम्पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट आर divided in three categories: natural, artificial, and representative. Which account is called personal account? Account which are related to an individual person, a company, and a firm. म्हणजे एक व्यक्ती, एक संस्था
आणि एक कंपनी याच्याशी संबंधित असलेलं अकाउंट म्हणजे कोणतं अकाउंट? पर्सनल अकाउंट आहे. क्लिअर? जसं कंपनी म्हटलं म्हणजे आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट मध्ये पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, राधिका स्पोर्ट्स क्लब, बँक ऑफ इंडिया हे झाले तुमचे आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट. आणि जर एवढं सांगून सुद्धा समजत नसेल तर अगदी सोपा नियम आहे, जिथे नाव आलं समजायचंय ते पर्सनल अकाउंट. नाव आलं समजायचं कोणतं अकाउंट, कारण की व्यक्ती तर बिन नावाचा राहणार नाही, काही नाव तर येईलच. कंपनी संस्था याला पण काहीतरी नाव येणारच आहे. ठीक आहे, तर जिथे नाव आलं, जिथे नेम आलं समजायचं ते कोणतं अकाउंट आहे? पर्सनल अकाउंट आहे. क्लिअर? समजून गेला आता. Then impersonal account. Impersonal accounts are divided in two types: real account and nominal account. Real account. Which account is called real account? Account which are related to assets and property. Assets आणि property याच्याशी रिलेटेड जे अकाउंट आहे ते कोणतं अकाउंट? रिअल अकाउंट. Assets. What is assets? हा, फर्निचर, मशिनरी. This is the example of assets. But what is assets? Anything which can be converted into cash. की अशी कोणतीही वस्तू त्याला जर आपण कॅश मध्ये कन्वर्ट केली, किंवा अशी कोणतीही वस्तू जिला आपण कॅश मध्ये कन्वर्ट करू शकतो ती म्हणजे आपली assets. Anything which can be converted into cash, it is called assets. And asset related account means real account. बरोबर? जसं फर्निचर आहे, फर्निचर याला जर विकलं आपण तर आपल्याला पैसे मिळतील, फर्निचर ऍसेट्स आहे. आणि ऍसेट रिलेटेड अकाउंट मीन्स रिअल अकाउंट. बिल्डिंग, इमारत. आता बिल्डिंग जर आपण विकली तर पैसा मिळेल. बिल्डिंग ही काय आपली ऍसेट्स. कोणतं अकाउंट येईल? रिअल अकाउंट येईल. मशिनरी रिअल अकाउंट. कॅश, कॅश म्हणजे पैसा. आपल्याकडे जो पैसा पडलाय आपली मालमत्ता आहे, प्रॉपर्टी, म्हणजे कॅश अकाउंट कोणतं अकाउंट येईल? रिअल अकाउंट येईल. करेक्ट आहे? मग या ऍसेट्स आहेत ना, त्या ऍसेट दोन भागात डिवाइड केल्या जातात. एक टँजिबल रिअल अकाउंट, इनटँजिबल रिअल अकाउंट. आता टँजिबल म्हणजे काय? टँजिबल म्हणजे दृश्य, ज्या ऍसेट्स आपण पाहू शकतो, ज्याला आपण स्पर्श करू शकतो त्याला आपण टँजिबल ऍसेट्स म्हणतो. जसं मशिनरी आहे, डिजिटल बोर्ड आहे, हे आपण पाहू शकतो, याला स्पर्श करू शकतो, हे झालं टँजिबल. आणि इनटँजिबल म्हणजे काय? अदृश्य मालमत्ता. अदृश्य मालमत्ता दिसत नाही पण ऍसेट्स आहे. फॉर एक्झाम्पल गुडविल. गुडविल इज अन इनटँजिबल ऍसेट्स. गुडविल ही काय? इनटँजिबल ऍसेट्स. दिसत नाही पण ऍसेट्स आहे ना, कारण की ऍसेट्सची डेफिनेशन काय आहे? एनिथिंग विच कॅन बी कन्वर्टेड इन टू कॅश. अशी कोणतीही गोष्ट जी कॅश मध्ये कन्वर्ट होऊ शकते ती म्हणजे आपली ऍसेट्स. मग आता तुम्ही म्हणाल सर गुडविल तर दिसत नाही, इनटँजिबल आहे ना. एखाद्या व्यक्तीचं नावलौकिक कसं आयडेंटिफाय करणार तुम्ही? समजा तुमच्या समोर 10 लोकांना उभं केलं आणि त्यात तुम्हाला जर सांगितलं सांगा कोणाची गुडविल किती, सांगू शकतो का आपण? नाही. गुडविल म्हणजे काय? गुडविलला आपण मराठीमध्ये म्हणतो नावलौकिक किंवा ख्याती म्हणतो. ख्याती, नावलौकिक. ठीक आहे, त्याची डेफिनेशन तुम्ही कशी करणार? मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ रेप्युटेशन इज नोन ॲज गुडविल. मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ रेप्युटेशन म्हणजे एखाद्या व्यवसायाचं जे रेप्युटेशन आहे त्याची जी मॉनिटरी व्हॅल्यू आहे, म्हणजे पैशामध्ये असलेली किंमत आहे, त्याला आपण काय म्हणणार? गुडविल म्हणणार. आता एक एक्झाम्पल बघा. समजा तुम्ही 2 मोबाईल परचेस केले. एक लोकल ब्रँडचा मोबाईल घेतला आणि एक चांगल्या ब्रँडचा मोबाईल घेतला. आता मोबाईल आहे, डिव्हाइस तर सारखेच आहेत, बरोबर? काही फीचर्स त्याच्यामध्ये डिफरंट असतील पण यूज तर एकच होते. जे ऍप्लिकेशन, सेम ऍप्लिकेशन दोघं मोबाईल मध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता, म्हणजे यूज तर सेम आहे ना, बरोबर? पण एका मोबाईलची किंमत तुम्ही 20,000 रुपये ठरवतात आणि एका मोबाईलला तुम्ही 1.5 लाख रुपये देतात. म्हणजे याचा अर्थ काय? की एक ब्रँडेड मोबाईलला तुम्ही 1.5 लाख रुपये पेमेंट करताय. जर बघायला गेलं तर 20,000 मध्ये मोबाईल मिळतोय आपल्याला, पण आपण त्या ब्रँडचा पैसा देतोय. तिथे मोबाईलची किंमत नाही, ती कशाची किंमत आहे? ब्रँडची. म्हणजे जी एक्स्ट्रा अमाऊंट आपण देतोय त्या ब्रँडला अमाऊंट देतोय. मग ते जे ब्रँड नेम आहे ते म्हणजेच काय? गुडविल आहे. ते त्याचं गुडविल आहे. म्हणजे त्या ब्रँड नेममुळे त्यांनी पैसा अतिरिक्त कमवला, म्हणजे त्यांची काय? ती ऍसेट्स आहे, गुडविल आहे.
बरोबर. त्याचप्रमाणे पेटंट असेल, कॉपीराईट असेल. पेटंट म्हणजे काय? वस्तू निर्मितीचा अधिकार. की एखादी वस्तू तुम्ही शोधून काढली, R&D केलं, तुम्ही रिसर्च केलं, रिसर्च करून ती वस्तू शोधून काढली, तर त्याचं कोणी डुप्लिकेशन करू नये, कोणी ती वस्तू तयार करू नये याचा आधी तुम्ही काय करणार? तुम्ही जे शोधून काढलेलं डिव्हाइस आहे त्याचं तुम्ही पेटंट्स मिळवून घेणार, म्हणजे तुम्ही रजिस्टर करून घेणार ते पेटंट्स मध्ये. म्हणजे याचा अर्थ ती वस्तू निर्माण करायचा फक्त अधिकार कोणाला? तुम्हाला राहील, दुसऱ्याला तो अधिकार राहणार नाही. समजतंय? तर त्याला आपण पेटंट्स म्हणतो. कॉपीराईट आहे, तर हे झाले तुमचे रिअल अकाउंट. समजून गेला आता रिअल अकाउंट कोणते अकाउंट? रिअल अकाउंट मीन्स अकाउंट विच आर रिलेटेड टू ऍसेट्स अँड प्रॉपर्टी. मालमत्ता, संपत्ती याच्याशी संबंधित असलेलं अकाउंट म्हणजे रिअल अकाउंट. नंतर नॉमिनल अकाउंट. नॉमिनल, which account is called nominal account? Account which are related to income and expenses. Income, expenses and profit or losses. Profit आणि लॉस, इन्कम, एक्सपेन्सेस याच्याशी रिलेटेड जे अकाउंट आहे ते कोणतं अकाउंट येईल? नॉमिनल अकाउंट येईल. अगदी सोपं आहे. फॉर एक्झाम्पल, इन्कम म्हणजे काय? उत्पन्न. एक्सपेन्स म्हणजे काय? खर्च. प्रॉफिट आणि लॉस माहितीच आहे तुम्हाला. तर इन्कम, एक्सपेन्स, प्रॉफिट, लॉस याच्याशी रिलेटेड जे अकाउंट आहे ते कोणतं अकाउंट येईल? फॉर एक्झाम्पल, कमिशन रिसिव्ड. आपल्याला कमिशन मिळालं, कमिशन मिळालं ना, मग मिळालेलं कमिशन काय? आपलं इन्कम आहे, म्हणजे कमिशन अकाउंट. बरोबर. पेड फॉर लाईट बिल. आपण लाईट बिल पेड केलं, मग तुम्ही जर लाईट बिल पेड केलं असेल तर लाईट बिल हे तुमचं इन्कम आहे का एक्सपेन्स आहे? एक्सपेन्स आहे. मग लाईट बिल अकाउंट कोणतं अकाउंट येईल? डिस्काउंट अलाउ टू कस्टमर. आपण कस्टमरला डिस्काउंट दिला, मग कस्टमरला जर डिस्काउंट दिला तुम्ही, तर दिलेला डिस्काउंट आपला प्रॉफिट आहे का लॉस आहे? लॉस आहे. मग डिस्काउंट अकाउंट कशात येईल? अगदी सोपं आहे. समजतंय? या पद्धतीने क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे झालं समजलं, त्यालाच अकाउंट समजेल. याच्याकडे ज्याने दुर्लक्ष केलं तो कितीही प्रयत्न करेल तरी त्याला अकाउंट समजणार नाही. तसे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट लक्षात ठेवायचं. बरोबर. तुम्ही असंही लक्षात ठेवला ना, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट 3 टाइप्स: पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट अँड नॉमिनल अकाउंट. असंही लक्षात ठेवलं तरी चालेल, पण मग करायचाच अभ्यास आहे तर व्यवस्थित करा. सगळं व्यवस्थित लक्षात ठेवा. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट, पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट इन 3 categories: नॅचरल, आर्टिफिशियल, रिप्रेझेंटेटिव्ह. Impersonal accounts divide in 2 types: real account, nominal account. Real account means account which are related to assets and property. Real account also divide in 2 categories: एक tangible real account, intangible real account. दृश्य मालमत्ता, अदृश्य मालमत्ता. Then nominal account. Nominal account means account related to income, expense and profit and loss. Income, expense, profit, loss याच्याशी रिलेटेड अकाउंट मीन्स नॉमिनल अकाउंट्स. येतंय सगळ्यांचं लक्षात? चला, आता हे सगळ्यांचं लक्षात येऊन गेलं. ठीक आहे, एकदा व्यवस्थित वाचून घ्या, समजून घ्या. बरोबर. व्यवस्थित मनन करा आणि कधीच विसरणार नाही या पद्धतीने लक्षात ठेवा, कारण की याच्यावरच सर्व खेळ आहे. अकाउंट पूर्ण याच्यावरच डिपेंड आहे. ठीक आहे. मग आता 1 मिनिट द्या आणि सगळं व्यवस्थित बघा. एकदा व्यवस्थित लर्न करून घ्या. व्यवस्थित क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट: पर्सनल अकाउंट, इम्पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट नॅचरल, आर्टिफिशियल, रिप्रेझेंटेटिव्ह. इम्पर्सनल अकाउंट रिअल, नॉमिनल. रिअल, टँजेबल, इंटँजेबल. नॉमिनल, इन्कम, एक्सपेन्स, प्रॉफिट ऑर लॉस. झालं? सगळ्यांचं लक्षात आलं? जिथे पण नाव आलं तिथे समजून घ्यायचं कोणतं अकाउंट. जिथे वस्तू आली, ज्याचं रूपांतर कॅश मध्ये होऊ शकतं तिथे, आणि जिथे नाव वस्तू काहीच नाही आली ते प्रॉफिट लॉस आलं म्हणजे नॉमिनल. याच्यापेक्षा सोपं काहीच नाही. झालं इथपर्यंत? आता एक क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स हे समजून गेलं व्यवस्थित. चला,
आता जे तुम्हाला एक्सप्लेन केलं मी ते त्या ठिकाणी अजून डिटेल्स मध्ये त्यांनी दिलंय, तरी आपण एकदा ते रिपीट करून घेऊ. Each type of account is explained below with example. एक्झाम्पल सह हे अकाउंट त्यांनी एक्सप्लेन केले खालील प्रमाणे. पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट. दिस अकाउंट रिप्रेझेंट अ पर्सन अँड ग्रुप ऑफ पर्सन्स विथ whom business deals. These account are classified into following 3 categories. हे जे पर्सनल अकाउंट आहे, हे पर्सनल अकाउंट मीन्स व्हॉट? हे कशाला रिप्रेझेंट करतात? अ पर्सन, एका व्यक्तीला रिप्रेझेंट करतील किंवा ग्रुप ऑफ पर्सन्स. फॉर एक्झाम्पल सन्ड्री डेप्टर्स म्हणजे एकूण ग्राहक, सन्ड्री क्रेडिटर्स एकूण सप्लायर्स ज्यांच्याकडनं आपण गुड्स परचेस करतो, हे झाले ग्रुप ऑफ पर्सन्स. अ पर्सन और ग्रुप ऑफ पर्सन्सला रिप्रेझेंट करणारे जे अकाउंट आहेत त्याला आपण काय म्हणू? पर्सनल अकाउंट म्हणू. These account are classified into following 3 categories. Natural personal accounts. Natural म्हणजे नैसर्गिक. Account relating to individual human being. Accounts relating to individual human being. बरोबर. फॉर एक्झाम्पल राजेश अकाउंट, सुमित अकाउंट, सुषमा अकाउंट, वैभव अकाउंट एक्सेट्रा. नॅचरल ह्युमन बिंग. बरोबर. नंबर 2 आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट्स. आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट म्हणजे काय? आर्टिफिशियल पर्सनल मीन्स include account of organization, associations which are created by law. Created by law म्हणजे कायद्याने स्थापन केलेली संस्था, कायद्याने स्थापन केलेली कंपनी. बरोबर. त्याच्याशी रिलेटेड जे अकाउंट आहे ते आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट्स. फॉर एक्झाम्पल बँक ऑफ महाराष्ट्र. आता बँक ऑफ महाराष्ट्र नॅचरल ह्युमन बिंग थोडी आहे, लोकांनी मिळून किंवा कायद्याने ती कंपनी स्थापन केलेली बँक ऑफ महाराष्ट्र. बरोबर. तर त्याला आपण काय म्हणू? आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट्स म्हणू. एबीसी अँड कंपनी, रिक्रिएशन क्लब हे सगळे झाले आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट्स. रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट्स. आता रिप्रेझेंटेटिव्ह याच्यात काय दिलंय? दीज अकाउंट रिप्रेझेंट अ सर्टन पर्सन और ग्रुप ऑफ पर्सन इन बिझनेस डिलिंग. की हे सुद्धा एखादा व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह ज्यांच्याशी व्यवसायामध्ये डील केली जाते त्याच्याशी संबंधित आहे. अकाउंट रिलेटिंग टू आउटस्टँडिंग अँड प्रीपेड. अकाउंट रिलेटिंग टू आउटस्टँडिंग अँड प्रीपेड आर कॉल्ड रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. आउटस्टँडिंग अँड प्रीपेड ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. आउटस्टँडिंग म्हणजे बाकी. आउटस्टँडिंग म्हणजे काय? की रिसिवेबल, पेबल. कोणाकडनं घ्यायचं बाकी, कोणाकडनं. नुसतं रिसिवेबल पेबल नाही म्हणू शकत तुम्ही. जसं आता 10,000 रुपये घेणे बाकी, जर तुम्हाला सांगितलं अकाउंट मध्ये रेकॉर्ड करा 10,000 रुपये घ्यायचे बाकी, काय रेकॉर्ड करणार तुम्ही? तुम्ही परत मला विचारणार सर 10,000 रुपये घ्यायचे बाकी, पण कोणाकडनं घ्यायचे बाकी ते तर सांगा. मग कोणाकडून घ्यायचे बाकी? कोण म्हणजे व्यक्ती तर आलाच ना. समजतंय? मग रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट मीन्स अकाउंट रिलेटेड टू आउटस्टँडिंग अँड प्रीपेड. की आउटस्टँडिंग म्हणजे बाकी, मग घेणं बाकी किंवा देणं बाकी. प्रीपेड म्हणजे ऍडव्हान्स पेड किंवा ऍडव्हान्स रिसिव्ड. याच्याशी रिलेटेड जे अकाउंट आहे ते रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. नंतर इम्पर्सनल अकाउंट्स. इम्पर्सनल अकाउंट आर क्लासिफाईड इंटू फॉलोइंग 2 कॅटेगरीज. हे इम्पर्सनल अकाउंट फॉलोइंग 2 कॅटेगरीज मध्ये क्लासिफाय केले जातात. रिअल अकाउंट अँड नॉमिनल अकाउंट. मग रिअल अकाउंट मध्ये टँजेबल आणि इनटँजेबल. ठीक आहे. ऍसेट्स आणि प्रॉपर्टी. दिस अकाउंट रिप्रेझेंट ऍसेट्स अँड प्रॉपर्टी ओन बाय द बिझनेस. की व्यवसायाचा मालकीचा ज्या मालमत्ता असतील, ज्या संपत्ती असतील त्याच्याशी रिलेटेड अकाउंट म्हणजे रिअल अकाउंट. द फॉलोइंग आर द टाइप्स ऑफ रिअल अकाउंट्स. मग त्याच्यामध्ये टँजेबल रिअल अकाउंट, इनटँजेबल रिअल अकाउंट्स. ठीक आहे. टँजेबल रिअल अकाउंट मीन्स द ऍसेट्स अँड प्रॉपर्टी which can be seen, touched and felt. बरोबर. मग टँजेबल रिअल ऍसेट्स म्हणजे काय? दृश्य मालमत्ता ज्याला तुम्ही फील करू शकता, ज्याला तुम्ही टच करू शकतात, ज्याला तुम्ही रिपेअर करू शकतात, अशा ऍसेट्स म्हणजे टँजेबल. आणि इनटँजेबल रिअल अकाउंट मीन्स ऍसेट्स विच कॅनॉट बी सीन, कॅनॉट बी टच और कॅनॉट बी फेल्ड बट
दे कॅन बी मेजर्ड इन टर्म्स ऑफ मनी, की ज्याला तुम्ही स्पर्श नाही करू शकत, ज्याला रिपेअर नाही करता येत, ज्याला फील नाही करता येणार, पण ज्याला आपण पैशामध्ये कन्वर्ट करू शकतो किंवा आपण त्याचं मेजर करू शकतो इन टर्म्स ऑफ मनी. पैशामध्ये आपण ती ऍसेट्स मेजर करू शकतो, त्याला म्हणतात टँजेबल, इनटँजेबल रिअल अकाउंट. त्याच्यामध्ये दिलंय गुडविल, पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट, हे झाले तुमचे इनटँजेबल रिअल अकाउंट. क्लिअर? आणि नॉमिनल अकाउंट, द अकाउंट ऑफ एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम अँड गेन्स आर कॉल्ड नॉमिनल अकाउंट. इन्कम, एक्सपेन्स, प्रॉफिट, लॉस याच्याशी रिलेटेड अकाउंट मीन्स नॉमिनल अकाउंट. फॉर एक्झाम्पल वेजेस, वेजेस म्हणजे मजुरी, स्टेशनरी, पेन, पट्टी, इरेझर वगैरे सगळं साहित्य, नोटबुक वगैरे खर्च आहे आपला. सॅलरी म्हणजे पगार, डेप्रिसिएशन म्हणजे घसारा, झीज, अ परमनंट अँड ग्रॅज्युअली डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ एसेट्स. आपण ऍसेटचा वापर केला, त्या ऍसेटच्या वापरामुळे जी व्हॅल्यू कमी होते त्याला आपण काय म्हणतो? डेप्रिसिएशन. कमिशन रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड, हे सगळे कोणते अकाउंट आहेत? नॉमिनल अकाउंट आहेत. समजते? क्लिअर? मग हे अकाउंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, एक लास्ट टाइम आपण रिपीट करू. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट, पर्सनल, इम्पर्सनल. पर्सनल किती कॅटेगरीमध्ये? एक, नॅचरल, आर्टिफिशियल, रिप्रेझेंटेटिव्ह. इम्पर्सनल अकाउंट डिवाइड इन नंबर एक, नॉमिनल अकाउंट. रिअल अकाउंट दोन कॅटेगरी, करेक्ट, आणि नॉमिनल रिलेटेड टू करेक्ट, इन्कम, एक्सपेन्स, प्रॉफिट ऑर लॉस याच्याशी रिलेटेड म्हणजे नॉमिनल अकाउंट. एकदम परफेक्ट. चला आता डेबिट आणि क्रेडिट काय प्रकार आहे ते समजून घ्या. डेबिट आणि क्रेडिट. आता बऱ्याच वेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जातात तर एखाद वेळेस आहे ना प्रश्न विचारून घेतला जातो तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये, व्हॉट इज डेबिट. आता व्हॉट इज डेबिट काय सांगायचं ते समजत नाही, कारण की डेबिट आणि क्रेडिट कशा पद्धतीने इफेक्ट द्यायचं ते माहिती आहे आपल्याला, पण डेबिट आणि क्रेडिटचा नेमका अर्थच माहिती नाही. तर डेबिटचा अर्थ काय, की जसं आता अकाउंट आहे, अकाउंट म्हणजे काय ते तर समजलं ना आपण. जर कोणी विचारलं व्हॉट इज अकाउंट, तुम्ही काय म्हणणार? समरी ऑफ रेकॉर्डेड ट्रान्झॅक्शन्स, की जे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले त्याची समरी रिलेटेड टू अ पर्सन, हा, किंवा ऍसेट्स, प्रॉपर्टी, इन्कम, एक्सपेन्स याच्याशी रिलेटेड जे ट्रान्झॅक्शन आपण केलेले, ठीक आहे, त्याचे जे आपण एक हेड तयार करतो, त्याच्या खाली सगळे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो, त्याला आपण अकाउंट्स म्हणतो सोप्या भाषेत. समजा तुम्हाला ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे, मग ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करताना अगोदर ट्रान्झॅक्शन कशामध्ये रेकॉर्ड केले जातात? जर्नल मध्ये रेकॉर्ड केले जातात. आता जर्नल काय ते अजून तुम्हाला माहिती नाही, ते आपल्याला पुढे शिकायचंय, पण एक माहिती म्हणून सांगतो की जर्नल म्हणजे डे बुक. याला प्रायमरी बुक्स ऑफ अकाउंट म्हटलं तरी चालेल. इच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन आर फर्स्ट रेकॉर्डेड इन जर्नल, की जे ट्रान्झॅक्शन आहे ते जर्नल मध्ये रेकॉर्ड केले जातात. देन पोस्ट इन टू लेझर, नंतर ते ट्रान्झॅक्शन कुठे पोस्ट केले जातात? लेझर मध्ये. ते येतं आपल्याला पुढे शिकायचंय, ठीक आहे, पण याचा कन्सेप्ट डेबिट आणि क्रेडिट ते समजण्यासाठी तुम्हाला हे सांगतो. तर तुम्ही कन्फ्युज व्हाल की जर्नल आणि लेझर काय, तर जर्नल लेझर नाही समजलं तरी चालेल, फक्त एवढं समजून घ्या की जे पण ट्रान्झॅक्शन आहे, जेव्हा आपण अकाउंट्स मेंटेन करतो तर त्याच्यात जे ट्रान्झॅक्शन आहे फर्स्ट रेकॉर्ड होतात जर्नल मध्ये, नंतर ट्रान्सफर करतो आपण लेझर. मग लेझरचा अर्थ होतो खाते. मग नाव कसं काय पडलं, तर ज्यावेळेस आपण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो एखाद्या पर्टिक्युलर हेड खाली, ज्याला आपण अकाउंट किंवा लेझर म्हणू, तर ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करताना दोन भागात डिवाइड केले जातात. म्हणजे ते लेझर अकाउंट दोन पार्ट्स मध्ये डिवाइड केले जातात. ठीक आहे, ते लेझर अकाउंट काय करू आपण? दोन पार्ट मध्ये डिवाइड करू. समजा तुम्ही हे डिवायडेशन नाही केलं, कंटिन्यू लिहिलं की तुम्ही माल विकला ग्राहकाला, पुन्हा 2 एप्रिलला माल विकला, 5 एप्रिलला माल विकला, 10 एप्रिलला माल विकला, 15 एप्रिलला त्याने पैसे जमा केले, 15 एप्रिलला त्याने कॅश जमा केली, हे तुम्ही लिहिलं. मग आता हिशोब कसं काय करणार? आता येथे 4-5 आहेत, तुम्ही करून घेणार कॅल्क्युलेटरवर, पण समजा वर्षभर 100 टाइम तुम्ही या व्यक्तीशी व्यवहार केलेला आहे,
मग तुम्ही त्याच्याकडे बाकी किती कसं काय काढणार? प्रॉब्लेमच येईल ना. म्हणजे ही रेकॉर्ड करण्याची योग्य पद्धत नाही. मग काय केलं जातं? अगदी सोपं आहे की हे जे लेझर आहे ना याला 2 भागात डिवाइड केलं जातं. ठीक आहे. मग इकडची जी बाजू असते लेफ्ट हँड साइड याला आपण म्हणतो डेबिट साइड. आणि या लेझरची जी राईट साइड आहे राईट हँड साइड याला आपण काय म्हणतो? क्रेडिट साइड म्हणतो. लेझर म्हणजे खाते. मग तुम्हाला ट्रान्झॅक्शन या लेझर मध्ये रेकॉर्ड करायचं ना. मग लेझर मध्ये रेकॉर्ड करताना लेझरला 2 भागात डिवाइड केलं जातं. 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं जातं, लेफ्ट साइड आणि राईट साइड. समजा डेबिट क्रेडिट न सांगता लेफ्ट राईट म्हटलं तर लेफ्ट राईट मग आपण आर्मीवाले थोडी आहे, आपण अकाउंटंट आहे. लेफ्ट राईट करून चालणार नाही. मग त्यांनी काय केलं? अकाउंटिंग मध्ये कोणती कन्सेप्ट तयार केली की जी लेफ्ट साइड आहे लेफ्ट हँड साइड याला काय म्हणणार? डेबिट साइड. आणि जी राईट हँड साइड आहे याला काय म्हणणार? मग डेबिट साइड म्हणजे काय? लेफ्ट हँड साइड ऑफ लेझर अकाउंट. लेफ्ट हँड साइड ऑफ एन अकाउंट इज कॉल्ड डेबिट साइड. लेफ्ट हँड साइड ऑफ एन अकाउंट, हे जे अकाउंट आहे या अकाउंटची जी लेफ्ट साइड आहे याला काय म्हणतात? डेबिट साइड. आणि क्रेडिट म्हणजे काय? राईट हँड साइड ऑफ एन अकाउंट. राईट हँड म्हणजे आपण लिहिताना तर असं लिहिणार ना. आता समजा अकाउंट मागे असं थोडी लिहिणार, हे लेफ्ट आहे राईट. जर मी लिहितोय समजा बुक्स ऑफ अकाउंट लिहितोय तर या पद्धतीने लिहिल. तर लिहित असताना जी लेफ्ट हँड साइड आहे ती डेबिट साइड आणि जी राईट हँड साइड आहे त्याला काय म्हणतात? क्रेडिट साइड म्हणतात. म्हणजे लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेस तुम्हाला अगदी छोटा प्रश्न विचारून घेतला जातो इंटरव्ह्यूला. व्हॉट इज डेबिट? लेफ्ट हँड साइड ऑफ एन अकाउंट इज कॉल्ड डेबिट. व्हॉट इज क्रेडिट? राईट हँड साइड ऑफ एन अकाउंट इज कॉल्ड क्रेडिट साइड. मग ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करताना तुम्हाला डेबिटला रेकॉर्ड करायचंय का क्रेडिटला रेकॉर्ड करायचंय हे सगळ्यात महत्वाचं आहे. अकाउंट मध्ये 2च इफेक्ट आहे, एक डेबिट आणि दुसरं क्रेडिट. म्हणजे 2 अकाउंट डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम आहे, त्याच्यात 2 अकाउंट इन्व्हॉल्व आहे मिनिमम. एक अकाउंट डेबिट असेल तर दुसरं अकाउंट. मग कुठलं अकाउंट डेबिट आहे आणि कोणतं अकाउंट क्रेडिट आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. मग त्याच्यासाठी काही रूल्स आहेत, त्याला आपण म्हणतो गोल्डन रूल ऑफ डेबिट अँड क्रेडिट. गोल्डन रूल ऑफ डेबिट अँड क्रेडिट. मग आता हे जे गोल्डन रूल ऑफ डेबिट, आता हे डेबिट क्रेडिट क्लिअर समजून गेलं, हे कोणीही विसरायचं नाही. ठीक आहे. डेबिट अँड क्रेडिट. लेफ्ट हँड साइड ऑफ एन अकाउंट इज कॉल्ड डेबिट साइड. राईट हँड साइड ऑफ एन अकाउंट इज कॉल्ड क्रेडिट साइड. ठीक आहे. चला आता त्याच्यानंतर अकाउंट्सला डेबिट आणि क्रेडिट इफेक्ट कसा देता येईल हे समजण्यासाठी तुम्हाला रूल्स बघावे लागतील. रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. पण मला असं वाटतं रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट केव्हा अप्लाय करता येतील? रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट अप्लाय केव्हा करता येईल? जेव्हा तुम्हाला अकाउंट क्लासिफाय करता येईल. अकाउंट क्लासिफाय केल्याशिवाय तुम्ही रूल कसं काय अप्लाय करणार? आधी अकाउंट क्लासिफिकेशन आलं पाहिजे ना, पर्सनल, रिअल, नॉमिनल. मग अकाउंट क्लासिफाय जर करता येईल तुम्हाला तरच तुम्हाला पर्सनल, रिअल, नॉमिनलचे रूल अप्लाय करता येतील. मग डायरेक्ट रूल लर्न करण्यापेक्षा, समजून घेण्यापेक्षा आपण काय करू, आधी क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट आपण बघू. कारण की माझं असं मत आहे की अकाउंट प्रॉपर क्लासिफिकेशन केल्याशिवाय तुम्हाला रूल अप्लाय करता येणार नाही. जसं पर्सनल अकाउंट आहे, पर्सनल अकाउंटचं रूल अप्लाय करायचंय, मग आधी पर्सनल अकाउंट आयडेंटिफाय करावं लागेल. रिअल अकाउंटचं रूल अप्लाय करायचं, रिअल अकाउंट तुम्हाला आधी आयडेंटिफाय करावं लागेल. त्याचप्रमाणे नॉमिनल अकाउंट. म्हणजे अकाउंट क्लासिफिकेशन समजल्याशिवाय तुम्हाला रूल अप्लाय करता येणार नाही. म्हणून थोडं पेशन्स ठेवायचं, काही करायची नाही. सर सोपं सोपं चला पुढे घेऊ आपण, नाही जमणार. ह्या गोष्टी प्रॉपर समजल्याशिवाय तुम्हाला अकाउंटिंग समजणारच नाही. म्हणून काही करायची नाही. जरी सोपं असलं तरी एक एक स्टेप बाय स्टेप आपण आधी समजून घेऊ. तर आधी आपण काय करू, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट क्लिअर करू. कारण की एकदा तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट प्रॉपर समजून गेलं मग तुम्हाला रूल पण अप्लाय करता येतील. समजतंय?
मग क्लासिफिकेशन ऑफ अकाउंटचे काही एक्झाम्पल दिले असतील बघा इथे, आपण ते सॉल्व्ह करू आधी. शेवटी असेल. हा ठीक आहे, जे आन्सर आहे ते आपण खाली करून घेऊ, हे आपण आयडेंटिफाय करू. ओके, क्लासिफाय द फॉलोइंग अकाउंट इनटू पर्सनल, रिअल अँड नॉमिनल अकाउंट्स. क्लासिफाय द फॉलोइंग अकाउंट इनटू पर्सनल, रिअल अँड नॉमिनल अकाउंट. आता आपल्याला अकाउंट क्लासिफिकेशन करायचं आहे. तुम्हाला पर्सनल, रिअल, नॉमिनल खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. ठीक आहे, जर लक्षात राहत नसतील तर काय करायचं, लिहून लिहून पाठ करून घ्यायचं, मग प्रॅक्टिस मध्ये बरोबर लक्षात राहून जाईल. ठीक आहे, पाठांतर करण्यापेक्षा कन्सेप्ट क्लिअर समजणं महत्वाची. क्लासिफाय द फॉलोइंग अकाउंट इनटू पर्सनल, रिअल अँड नॉमिनल अकाउंट. आता अकाउंट क्लासिफाय करायचे, मला एकेकाने आन्सर द्यायचं. ठीक आहे, स्टेशनरी अकाउंट, नॉमिनल अकाउंट करेक्ट आहे. आता स्टेशनरी म्हणजे काय, लेखन साहित्य. लेखन साहित्य, समजा आपण स्टेशनरी परचेस केली, त्याचा वापर केला तर आपला खर्च झाला ना. पेन, पट्टी, पेन्सिल, नोटबुक वगैरे आपण परचेस केले, त्याचा वापर केला, मग नंतर थोडी विकले जाणार आहे ते यूज झालेल्या गोष्टी आहेत, तो आपला खर्च झाला. मग स्टेशनरी अकाउंट आहे, कोणता अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे. करेक्ट. त्याच्यानंतर महेश अकाउंट, पर्सनल अकाउंट, पण कोणतं पर्सनल अकाउंट, करेक्ट, नॅचरल पर्सनल अकाउंट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मशिनरी अकाउंट, ऍसेट्स आहे. मशिनरी म्हणजे काय, यंत्रसामग्री, बरोबर. आता मशिनरी ही ऍसेट्स आहे, प्रॉपर्टी कॅश मध्ये कन्वर्ट करता येईल ना. आपल्याकडे 50,000ची मशिनरी आहे, तर आपली ऍसेट्स आहे ती, तर मशिनरी अकाउंट कोणतं अकाउंट येईल, रिअल अकाउंट येईल. कॅपिटल अकाउंट, कॅपिटल, कॅपिटल, हा इथे लिहिलं आपण कॅपिटल आहे, पण ज्यावेळेस प्रॉपर आपण बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करतो ना, तर कॅपिटल कोणाचं आहे ते लिहिलं जातं. कॅपिटल कोणाचं आहे ते लिहिलं जातं. फॉर एक्झाम्पल, कॅपिटल म्हणजे काय, कॅपिटलचा अर्थ काय, हा कॅपिटलचा अर्थ पैसा असं नाही म्हणता येणार. कॅपिटलचा अर्थ काय, कॅपिटल मीन्स अमाउंट इन्व्हेस्टेड बाय ओनर और प्रोप्रायटर और पार्टनर्स इन टू द बिझनेस इज नोन एज कॅपिटल. की जो ओनर आहे, बिझनेसचा जो ओनर आहे, त्याने बिझनेस मध्ये जो पैसा इन्व्हेस्ट केलेला आहे त्याला आपण म्हणतो कॅपिटल, ज्याला आपण मराठीमध्ये भांडवल म्हणतो. मराठीमध्ये काय म्हणतात, भांडवल. तर कॅपिटल म्हणजे काय, भांडवल. जर तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारलं व्हॉट इज कॅपिटल, तर मग भांडवल नाही म्हणायचं, नाही तर ते इंग्लिश मध्ये विचारता आणि तुम्ही मराठीमध्ये सांगता, एवढंच होईल. तर इंटरव्ह्यू मध्ये बोलताना प्रॉपर कन्सेप्ट क्लिअर करावी लागते. व्हॉट इज कॅपिटल, अमाउंट इन्व्हेस्टेड बाय ओनर इन टू द बिझनेस इज नोन एज कॅपिटल. कॅश और एनिथिंग विच इज रिक्वायर्ड फॉर स्टार्टिंग ऑफ बिझनेस, की व्यवसाय स्टार्ट करण्यासाठी, एखादा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी ज्या पैशाची गरज असते त्याला आपण काय म्हणतो, कॅपिटल म्हणतो. राहील लक्षात, सोप्या भाषेत. पुढे त्या सगळ्या कन्सेप्ट डिटेल मध्ये दिल्या आहेत. तर कॅपिटल म्हणजे भांडवल. मग कॅपिटल कोणी इन्व्हेस्ट केलंय, ओनरने. ओनर, दुकानाचा जो मालक आहे, व्यवसायाचा जो मालक आहे, त्याने इन्व्हेस्ट केलंय ना. मग लिहिलं जरी आपण कॅपिटल आहे, पण हे ओनरचं अकाउंट आहे. कॅपिटल अकाउंट आहे कोणाचं आहे, ओनरचं अकाउंट आहे. ओनर हा व्यक्ती आहे, पर्सन आहे. टाइप्स ऑफ अकाउंट, हा बरेच जण या ठिकाणी कन्फ्युज होतात. कॅपिटल अकाउंट लवकर आयडेंटिफाय करता येत नाही, तर इथे कॅपिटल लिहिलंय, पण कॅपिटल व्यवसायाला देतो कोण, ओनर. ओनर कोण, व्यक्ती, म्हणजे कॅपिटल अकाउंट पर्सनल अकाउंट. मग कॅपिटल जरी या ठिकाणी लिहिलंय, तर ऍक्च्युअल ज्यावेळेस आपण बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करतो, तर बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करताना फक्त कॅपिटल नाही लिहित, त्या ठिकाणी लिहितात अशोक्स कॅपिटल, किंवा दोन पार्टनर्स असतील ए आणि बी, मग तिथे काय लिहितात, ए कॅपिटल, बी कॅपिटल, बरोबर. म्हणजे त्याचा आधी मेन्शन करावं लागतं की कॅपिटल आहे कोणाचं, म्हणजे कोणतं अकाउंट आहे, मग पर्सनल अकाउंट आहे. ठीक आहे, हे पर्सनल अकाउंट आहे. नंतर पुढे लॉस बाय फायर. लॉस बाय फायर कोणतं अकाउंट येईल, नॉमिनल अकाउंट. लॉस बाय, दिलंच आहे ना, लॉस, नुकसान झालं कशामुळे, बाय फायर, की बिझनेस मध्ये काहीतरी आग वगैरे लागली असेल
माल जळून नष्ट झाला, मशिनरी वगैरे किंवा फर्निचर वगैरे सगळं जळून नष्ट झालं, त्याला आपण काय म्हणू? लॉस बाय फायर. आगीमुळे मालाचं नुकसान झालं, व्यवसायाचं नुकसान झालं, मग लॉस आहे ना. कोणता अकाउंट येईल? नॉमिनल अकाउंट येईल. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन पर्सनल अकाउंट आहे, आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट करेक्ट. बिल्डिंग ऍसेट्स आहे, रिअल अकाउंट येईल. बँक ऑफ महाराष्ट्र पर्सनल अकाउंट आहे, आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट. कॉपीराइट, अरे कॉपीराइट म्हणजे काय? इनटँजेबल रिअल अकाउंट करेक्ट. कॉपीराइट हे काय? इनटँजेबल रिअल अकाउंट. कॉपीराइट म्हणजे काय? कॉपीराइट म्हणजे जर आपण काय म्हणू की एक प्रिंट करण्याचा अधिकार, की तुम्ही काहीतरी रायटिंग कंटेंट मध्ये लिहिलंय, काहीतरी आहे तुम्ही लिहिलेलं एखादं पुस्तक वगैरे, तर ते पुस्तक कोणी कॉपी करू नये किंवा ते पुस्तक छापून प्रिंट करून कोणी पब्लिश करून पैसा कमवू नये म्हणून तुम्ही काय केलं? ते जे बुक तुम्ही लिहिलंय, जे कंटेंट तुम्ही तयार केलेलं आहे, त्याचं तुम्ही कॉपीराइट ऍक्ट नुसार रजिस्ट्रेशन करून घेतात. म्हणजे ते कंटेंट यूज करण्याचा अधिकार फक्त तुम्हाला. मग एखादा पब्लिशर आला, त्याने सांगितलं की तुमचं पुस्तक खूप छान लिहिलेलं आहे, मला हे द्या, मी ते प्रिंट करून पब्लिश करतो. मग तुम्ही काय घेणार त्याच्याकडनं? पैसा घेणार ना, की ठीक आहे मी तुला देतोय लिहायला, पण मला काहीतरी पाहिजे. मग तुम्हाला जो पैसे देईल, म्हणजे याचा अर्थ कॉपीराइट तुम्ही देऊ शकता दुसऱ्याला, पैशामध्ये कन्वर्ट होऊ शकतं. तर कॉपीराइट ही काय आहे? इनटँजेबल ऍसेट्स आहे. म्हणजे कोणतं अकाउंट येईल? रिअल अकाउंट येईल. रिपेअर्स नॉमिनल अकाउंट. रिपेअर म्हणजे दुरुस्ती, ते नॉमिनल अकाउंट आहे. लॅपटॉप, हा लॅपटॉप आपली ऍसेट्स आहे, कोणतं अकाउंट येईल? रिअल अकाउंट. वेजेस नॉमिनल, वेजेस म्हणजे मजुरी, ते नॉमिनल अकाउंट आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे इथे दिलंय क्लासिफाय द फॉलोइंग अकाउंट अंडर पर्सनल रिअल अँड नॉमिनल. पर्सनल रिअल नॉमिनल मध्ये आपल्याला अकाउंट क्लासिफाय करायचे. कॅश अकाउंट, हा कॅश अकाउंट पर्सनल नाही, कॅश अकाउंट रिअल अकाउंट. भाई बाप बडा ना भैया सब में बडा. हा हे तर महत्वाचं आहे सगळं. आपल्या खिशात जो पैसा आहे ती आपली ऍसेट्स आहे, प्रॉपर्टी मालमत्ता आहे. कोणता अकाउंट येईल? आउटस्टँडिंग सॅलरी, हा पर्सनल आहे. कोणतं पर्सनल अकाउंट? रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट करेक्ट. आउटस्टँडिंग सॅलरी आहे, कोणतं अकाउंट येईल? रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. रोहित पर्सनल नॅचरल. फर्निचर ऍसेट्स आहे, रिअल अकाउंट. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन कंपनी नाही, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन कंपनी आहे, आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट. गुडविल रिअल अकाउंट इनटँजेबल. प्रीपेड इन्शुरन्स, प्रीपेड इन्शुरन्स म्हणजे विमा, इन्शुरन्स म्हणजे विमा हप्ता, प्रीमियम म्हणजे हप्ता. आता इथे म्हटलंय प्रीपेड इन्शुरन्स, आपण दुकानाचा विमा काढतो किंवा मालाचा विमा काढतो किंवा फर्निचर वगैरे ज्या मौल्यवान वस्तू असतात आपल्या व्यवसायामध्ये, आपण त्याचा विमा काढतो की भविष्यात जर काही नुकसान झालं तर त्याची भरपाई आपल्याला मिळाली पाहिजे म्हणून विमा काढतो, त्याचा आपण हप्ता भरतो. तो आपला प्रॉफिट आहे का लॉस आहे? लॉस आहे. आता लॉस बी म्हणता येणार नाही. समजा वर्षभर तुम्ही एक प्रीमियम इन्शुरन्स काढलं, विमा काढला, त्याचा प्रीमियम तुम्ही भरलं आणि वर्षभर काहीच झालं नाही, तर भरलेला प्रीमियम परत मिळेल का? नाही. मग त्यावेळेस तुमचा लॉस होऊन जाईल. म्हणजे तो खर्च झाला एक प्रकारे आपला, तो भरलेला हप्ता परत मिळत नाही. आणि जनरल इन्शुरन्सची जी मॅच्युरिटी पिरियड असते ती फक्त 1 वर्ष असते, की काही झालं नुकसान झालं तर नुकसान भरपाई मिळेल, काहीच नाही झालं तर तुम्ही भरलेला हप्ता गेला. ते कोणतं अकाउंट येईल मग? हा इथे प्रीपेड म्हटलंय ना, प्रीपेड म्हणजे आपण इन्शुरन्स ऍडव्हान्स मध्ये दिलाय, ते रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट आहे करेक्ट. ट्रेडमार्क, ट्रेडमार्क नाही, ट्रेडमार्क काय आहे? ट्रेडमार्क प्रत्येक व्यवसायाचे ट्रेडमार्क असतं, ज्याला आपण म्हणतो बोध चिन्ह, त्या व्यवसायाचा एक ट्रेडमार्क असतो स्पेशल. मोठमोठ्या कंपन्या बघा, ते नाववर्ण नाही, त्या सिम्बॉल वर्ण लक्षात घेऊन आपल्या लक्षात येऊन जाते कोणती कंपनी आहे. नाही, ट्रेडमार्क हे रिअल अकाउंट आहे. ट्रेडमार्क विकता येतं ना आपल्याला, बरोबर? तर इनटँजेबल रिअल अकाउंट आहे ट्रेडमार्क. कमिशन नॉमिनल अकाउंट. लोन म्हणजे कर्ज, हे पर्सनल अकाउंट आहे, पण कोणतं?
रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट्स आहेत. ड्रॉइंग्स नाही. ड्रॉइंगचा अर्थ काय? हा, कॅश, गुड्स और एनी काइंड विड्रॉ बाय ओनर फ्रॉम बिझनेस फॉर देअर पर्सनल यूज, की ओनरने बिझनेस मधून त्याचा पर्सनल यूज साठी जो पैसा काढलाय त्याला आपण काय म्हणू? ड्रॉइंग म्हणू. मग जसं कॅपिटल हे ओनरचं अकाउंट आहे तसं ड्रॉइंग पण ओनरचंच अकाउंट आहे. हे पण कोणतं अकाउंट आहे? पर्सनल. लिहिताना आपण ड्रॉइंग लिहितोय पण ऍक्च्युली अकाउंट कोणाचं आहे? ओनरचं अकाउंट आहे, ते पर्सनल अकाउंट आहे. आणि इंटरेस्ट म्हणजे व्याज, नॉमिनल अकाउंट. बरोबर, INTREST. हे लक्षात ठेवायचं. इंटरेस्ट म्हणजे व्याज. तर अकाउंट तुम्हाला व्यवस्थित क्लासिफाय करता येत आहेत. ठीक आहे. तसे 200 अकाउंट क्लासिफिकेशन करून आपण दाखवलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही जर आपला ऍप डाउनलोड केला, प्ले स्टोअर वर जा, मॅक अकॅडमी म्हणून एक ऍप आहे आपला, तो डाउनलोड करा. त्याच्यामध्ये फ्री नोट्स मध्ये जर गेले तर तिथे तुम्हाला आपल्या कॉमर्स रिलेटेड, अकाउंट्स रिलेटेड जे शब्दार्थ आहे त्याची डिक्शनरी मिळेल तुम्हाला. तर 500 वर्ड्स त्या ठिकाणी, 500 शब्दार्थांची एक डिक्शनरी त्या ठिकाणी आपण टाकलेली आहे. तर ते तुम्ही एक एक रोजचे 50-50 बी लिहिले आणि त्याचा अर्थ लिहून घेतला तर तुम्हाला त्या शब्दांचा अर्थ कळेल आणि अकाउंट तुम्हाला अजून सोपं होईल. कारण की प्रॉब्लेम काय आहे, अकाउंट बाकीच्यांना लवकर समजत नाही. त्याचं रिझन की त्यांना शब्दांचा अर्थ माहिती नाही. मग जोपर्यंत या शब्दांचा अर्थ माहिती नाही तोपर्यंत तुम्हाला अकाउंट प्रॉपर समजणार नाही. जर तुमचा हा शब्दांचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही फ्री नोट्स मध्ये जा आपल्या ऍप मध्ये आणि त्या ठिकाणी 500 जे अकाउंटिंग मध्ये यूज होणारे जे वर्ड्स आहेत त्याचा उच्चार कसा करायचा आणि त्याचा अर्थ काय ते सगळं दिलेलं आहे. तर ते थोडंसं एक नोटबुक तयार करून रोजचे 50-50 शब्दार्थ लिहायचे, स्पेलिंग आणि त्यांचा अर्थ, उच्चार व्यवस्थित समजून घ्यायचा, तर प्रॅक्टिस चांगली होऊन जाईल. ठीक आहे. पुढच्या लेक्चरला आपण काय बघू आता? रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. हे रूल्स आपण अगदी व्यवस्थित समजून घेऊ.